नमस्कार शेतकरी मित्रांनो, रॉयल शेतकरीमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे. तर शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कारण की मित्रांनो, शेती संबंधित मला पीक विमा संदर्भात असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील. तर जराही न वेळ त्याला व्हिडिओला सुरुवात करूया. तर शेतकरी मित्रांनो, PM किसान आणि नमो शेतकऱ्याच्या पुढच्या संदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहे. PM किसानच्या माध्यमातून वर्षाला 6,000 रुपये ऐवजी वार्षिक 30,000 रुपये मिळणार आहे. आणि तर मित्रांनो, या संदर्भात संपूर्ण अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. आणि 30,000 रुपये हे खर्च मिळणार का, आणि मिळणार तर कोण्या तारखेला मिळणार, आणि शेतकऱ्यांना किती रुपये मिळणार आणि कसं मिळणार, तर या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. तर नमस्कार मित्रांनो, रॉयल शेतकरी चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत. तर सर व्हिडिओ शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. PM किसान आणि नमो शेतकरीचा संबंधात व्हिडिओ जाणून घेणार आहेत. तर जरा नाही वेळेतल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर शेतकरी मित्रांनो, 19 हप्ते झालेले आहेत आणि नमो शेतकरीचे आता फक्त 6 हप्ते वितरित झालेले आहेत. आणि आता पाहायला गेलं तर PM किसानचा 21वा हप्ता आणि 24 फेब्रुवारी 2024 रोजी देशाचे पंतप्रधान यांच्या हस्ते आणि PM किसानचा 20वा हप्ता तारीख जवळ आलेला आहे. आणि PM किसानचा 20वा हप्ता कधी वितरण होणार शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागलेला आहे. आणि परंतु आता पाहायला गेलं तर देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचे PM किसानच्या योजनेसंदर्भात काही महत्त्वाचा असा अपडेट घेण्यात आलेला आहे. आणि असं सांगितलेलं आहे की काही शेतकऱ्यांना 6,000 रुपये चेक मिळणार आहे. आणि त्यामुळे यांच्या माध्यमातून वार्षिक शेतकऱ्यांना 30,000 रुपये द्यावे, आणि अशी सूचना देशाचे माध्यमातून यांच्या करण्यात आलेलं आहे. आणि 10,000 रुपयेचे 3,000 हप्ते, 4 महिना 13 हप्ते, 1 हप्ता 10,000 रुपयाचा असा 3 हप्ते हे वार्षिक केंद्र सरकारने हे द्यावे. असे अगोदर पाहायला गेले तर देशाचे जे काही 11 कोटी आपल्या 94,66,000 शेतकऱ्यांना PM किसानच्या 20व्या हप्त्याच्या संदर्भात आणि पात्र करण्यात आलेलं आहे. आणि नमो शेतकऱ्याच्या पुढच्या हप्त्यासंदर्भात आणि काही जवळपास आपल्या राज्यातील 93,66,000 शेतकऱ्यांना पात्र झालेल्या बातमी शेतकऱ्यांना महत्त्वाचा प्रश्न आहे की 20वा हप्ता आणि नमो शेतकरीचा 7वा हप्ता एकत्र केव्हा येण्यासाठी हे दोन्ही हप्ते काय तुम्हाला महत्त्वाचे 2 कामे करायचं आहे. तर काय काम करायचं आहे की फार्मर ID करायचं आहे. फार्मर ID काढल्यानंतर तुम्ही अजून जर काढलं तर लवकर काढून घ्यायचं आहे. फार्मर ID काढून घेतल्यानंतर अजूनपर्यंत PM किसान आणि नमो शेतकरीचे येणारे पुढचे हप्ते येणार नाहीत. आणि यानंतरचा पुढचा PM किसान KYC केले असेल तर तुम्हाला PM किसान आणि नमो शेतकरीचा हप्ता येणार नाही. आणि PM किसानची KYC करायचं आहे. यानंतर तुमचं आधार लिंक बँक खात्याला हे करायचं आहे. आणि तुम्हाला शासनाचे जे काही नियम असतील तर ते बँक खात्यामध्ये आधार लिंक बँक खात्यामध्ये जे काही PM किसानचा पुढचा हप्ता येणार आहे तर ते काम करायचं आहे. म्हणजे लँडचा प्रॉब्लेम न असेल तर येस करायचं आहे आणि दुरुस्त करायचं आहे. आणि हे तुम्हाला 4 महत्त्वाची कामे करायचं आहे. आणि 4 कामे हे केले असतील तर तुमच्या खात्यामध्ये PM किसान आणि नमो शेतकरीचा हप्ता येणार नाही आहे. आणि PM किसानचा नमो शेतकरीचा हे कधी येणार शेवटी सांगणार आहेत. आणि महत्त्वाची कामे सांगायची आहे. आणि यानंतरचा महत्त्वाचा म्हणजे देशाचे कृषी मंत्री यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे की देशाचे कृषी मंत्री शिवराज चौहान यांच्या माध्यमातून सांगण्याने PM किसानचा आणि महत्त्वाचे दिलेलं आहे. आणि ज्या शेतकऱ्यांचा स्वतःहून सिलेंडर झालेला आहे आणि PM किसानचा जे काही बाद झाले होते आणि हे अशा शेतकऱ्यांना पुन्हा लाभ मिळण्याचा शक्यता जास्त आहे. आणि यानंतर पाहायला गेलं तर काही शेतकरी असे आहेत की PM किसानचे 17वा हप्ता 19वा हप्ता यांनी मिळणार नाही. आजचे भरपूर शेतकरी PM किसानचे जे काही मिळालं नाही, त्यामुळे त्या शेतकऱ्यांचा हा मागचे राहिलेले हप्ते त्या हप्त्याबरोबरच अशी माहिती देशाचे कृषी मंत्री हे शिवराज चौहान यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुढच्या जय महाराष्ट्र.